दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक त्र्यंबक नाका हत्याकांड प्राथमिक तपासात अल्पवयीन आरोपी ताब्यात। त्र्यंबक नाका बस स्टँडवर अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, अल्पवयीन आरोपी ताब्यात। नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरातील बस स्टँड लगतच्या गेटजवळ एका अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र गतिमान केली आहेत। या प्रकरणी 3 ते 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। सध्या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सर, आपल्या इकडे आता त्र्यंबक नाका परिसरामध्ये खुनाची घटना घडली, नेमकी काय प्रकार होता, कोणाला ताब्यात घेतलं? आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। कोण होते, त्याच्यामुळे ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। किती वर्षाचा मयत झाला, त्याचं वय किती होतं? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पडलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलं? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काही समोर आलंय का? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता? त्यांनीच छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलं आहे, अल्पवयीन मुलगा आहे, पार्श्वभूमी गुन्हेगार आहे, त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। करायचं आहे का? दक्ष पोलीस न्यूज, प्रकाश धुर्वे।